आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जे आहे आजच्या तारखेमध्ये एक नवीन टॅब शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये मित्रांनो आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे स्क्रीनवर एक टॅब नवीन दिसणार आहे, न्यूज बुलेटिन म्हणून. म्हणजेच मित्रांनो इथे नवीन जे दररोजची माहिती असणार आहे किंवा जे शिक्षक भरती संदर्भातला आढावा असणार आहे, तर त्या संदर्भातले सूचना असतील किंवा इतर सर्व माहिती इथे तुम्हाला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच हे नवीन टॅब शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर हे पवित्र पोर्टलवर नव्याने ॲड करण्यात आलेले आहे. ते सर्व बातम्या सध्या जे प्रसार माध्यमामध्ये फिरत असतात, तर त्यामध्ये काही पत्रकार बांधव यांच्या वतीने जी आहे जी माहिती अजून जशी सुविधा सुरू नाही झाली, ते देखील ते त्यांची बातमीमध्ये छापून देतात किंवा त्यांना सद्यस्थिती नेमकी माहिती नसते. त्यामुळे असे बातम्या वेगळ्या प्रसिद्ध होतात. तर त्यामुळे जे न्यूज बुलेटिन म्हणून हा नव्याने त्यांनी इथे एक टॅब दिलेला आहे. त्यामध्ये दररोज होणारा जे शिक्षक भरती संदर्भातला आढावा असेल किंवा जे काही सूचना असतील किंवा सद्यस्थिती त्याची माहिती इथे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने ते उपलब्ध करून देतील. अशा प्रकारचे नवीन टॅब आहे आणि आज जे आहे जे जाहिरातीविषयक कारवाई होती किंवा जे पवित्र पोर्टलवर आपली जाहिराती देण्याची जे काही सद्यस्थिती आहे, तर त्याचे देखील संदर्भात एक माननीय आयुक्त साहेबांच्या वतीने पत्र किंवा ज्याला आपण जे प्रसिद्धी पत्रक म्हणू शकतो, ते देण्यात आलेलं आहे. त्याची देखील आता आपण इथे पुढे माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे प्रसिद्धी पत्र, त्यामध्ये शिक्षक पद भरती संदर्भात 1 फेब्रुवारी 2024 रोजी हा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये शंका समाधान म्हणून एक खाली जे आहे काही आपल्या प्रश्नांचे उत्तरे असतील किंवा काही जे शंका असतील, तर त्याचं समाधान इथे त्यांनी केलेलं आहे. तसेच आजची कारवाई संदर्भात देखील त्यांनी माहिती इथे दिलेली आहे. तर यामध्ये सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, की 25/1/2024 रोजी शासनाचं जे पत्र आलं होतं, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांची जाहिरातीविषयक कारवाई तसेच ज्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी 22/1/2024 पर्यंत पवित्र पोर्टलवर त्यांची नोंदणी केली होती, त्यांची आरक्षणविषयक माहिती नोंद केलेले जे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, तर त्यांची जाहिराती अंतिम करण्याची जी कारवाई आहे, ते अंतिम करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 25/1/2024च्या शासनाच्या पत्रानुसार त्यांनी दिले होते. या दोन्ही प्रकारचे व्यवस्थापन म्हणजे जिल्हा परिषदांना जे साधन व्यक्तीचे पदे फ्रीज करण्यासंदर्भात आणि खाजगी शैक्षणिक संस्थांची जाहिरातीमध्ये काही त्रुटी दुरुस्ती असतील, तर ते दूर करून जाहिरात तयार करण्यासंदर्भात कारवाई पूर्ण करण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवधी देण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, उद्याचा दिनांक जे शेवटचा असणार आहे त्यांच्यासाठी, उद्याची मुदत त्यांच्याकडे कारवाईसाठी असणार आहे. यानंतर आज 1/2/2024 रोजी विभागाच्या विविध विषयावरील आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त विषयाची आढावा घेण्यात आला व प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांना जे आहे 2/2/2024 पर्यंत जे आहे इथे त्यांच्या स्तरावरील कारवाई पूर्ण करण्याची सूचना पुन्हा एकदा आज नव्याने देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये त्यांनी 1 तारखेला म्हणजेच आज जे पुन्हा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला होता व प्रलंबित असलेले जे काही जिल्हा परिषद असतील, काही जिल्ह्यांचे संस्था असतील, तर त्यांना आज पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे, की तुमच्याकडे उद्याचा दिवस 2 तारखेचा आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची कारवाई पूर्ण करा. आता यामध्ये काही शंका समाधान संदर्भात त्यांनी 2 मुद्द्यांची माहिती इथे दिलेली आहे. ते देखील आपण थोडक्यामध्ये बघूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे, की सेमी इंग्रजी जे शाळांमधील शिक्षकांची मागणी जिल्हा परिषदांनी केलेली आहे. तर त्या सेमी इंग्रजीसाठी डी-एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, जे सेमी इंग्रजीचे शाळा असतील त्यांच्या 1 ते 5 या गटावर जर तुम्हाला शिक्षक म्हणून शिक्षक व्हायचं असेल, तर तुम्हाला जे इंग्रजी माध्यमातून तुमचा डी-एड पूर्ण असायला हवा अशी अट आहे. आणि त्यानंतर 6 ते 8 या वर्गावर जर तुम्हाला सेमीवर जायचं असेल, तर तिथे तुम्हाला डी-एड किंवा बी-एड म्हणजेच मित्रांनो, डी-एडचा अर्थ इथे असा होतो, की त्याच्यासोबत ग्रॅज्युएशन असते. डी-एड प्लस ग्रॅज्युएशन असते आणि बी-एड हे तर डिग्रीज आहे. तर डी-एड किंवा बी-एड असे अर्हता धारण करणारे जे उमेदवार असतील ते पात्र आहेत. त्यामुळे 6 ते 8 या गटातील जे सेमी इंग्रजी शाळा असतील त्यावर जे आहे डी-एड किंवा बी-एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत. म्हणजेच मित्रांनो, जर तुमचा इथे
डी.एड 6 डिग्री झाली असेल तरी देखील तुम्ही 6 ते 8 वर येऊ शकता आणि तुमचा बी.एड झालेला असेल तर ते देखील तुम्ही 6 ते 8 वर येऊ शकता सेमी इंग्रजीचे शाळांसाठी. मात्र ही अट आहे की डी.एड आणि बी.एड यापैकी जे काही तुमचं असेल तर ते तुम्हाला इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असावे लागणार आहेत. इतर माध्यमातून डी.एड बी.एड झालेले उमेदवार इथे पात्र असणार नाहीत. त्यानंतर जाहिरातीतील भाषा जे विषय आहेत तर त्या संदर्भातला एक खुलासा त्यांनी केलेला आहे. समाधान इथे केलेला आहे शंकेचा की जाहिरातीतील भाषा विषयाच्या पदासाठी अर्हता प्राप्त उमेदवार म्हणजेच मित्रांनो 6 ते 8 करिता जे भाषा विषयाचे पद असते किंवा 9 ते 10 याकरिता या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केली असेल तसेच इयत्ता 11 ते 12वी या गटातील भाषा विषयासाठी पदव्युत्तर पदवी ज्या भाषा विषयातून जे आहे उत्तीर्ण केली असेल असे उमेदवार त्या भाषा विषयासाठी पात्र असतील अशा त्यांनी मित्रांनो इथे आज एक शंका समाधान म्हणून जे आहे इथे माहिती दिलेली आहे. याचा अर्थ असा होतोय मित्रांनो की 6 ते 8 जे पदवीधर शिक्षक असते किंवा 9 ते 10चं जे पदवीधर शिक्षक असते तर या गटावर तुम्हाला जर भाषा विषयाचा शिक्षक व्हायचं असेल तर ते भाषा विषय आता मराठी होऊ शकते, इंग्रजी होऊ शकते, उर्दू होऊ शकते किंवा इतर जे भाषा विषयाचे शिक्षक असतात तर ते सर्व होण्यासाठी तुम्हाला जे तुमची पदवी असणार आहे तर तो संबंधित भाषा विषयातील असायला हवी किंवा तुमच्या पदवीच्या अंतिम वर्षाला संबंधित विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झाले असावे अशी अट आहे त्यामध्ये. आणि 11वी 12वी करिता देखील अशाच प्रकारची अट त्यांनी इथे घातलेली आहे की तुम्हाला तुमच्या 11वी 12वी करिता गटातील भाषा विषयाचे तुम्हाला जे पदव्युत्तर पदवी पाहिजे मित्रांनो. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला जे पोस्ट ग्रॅज्युएशन संबंधित भाषा विषयातून केली असावी तरच तुम्ही जे 11वी 12वीवर शिकू शकतात, पात्र असणार अशा प्रकारचं त्यांनी मित्रांनो शंका समाधानमध्ये माहिती दिलेली आहे. तर हे अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो आता आयुक्त साहेबांनी जे इथे पोर्टलवर न्यूज बुलेटिन म्हणून नवीन टॅब टाकलेला आहे त्यामध्ये दररोज जे काही माहिती असेल तर ते त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल. तर ही अपडेट्स होती ज्याची माहिती आपण थोडक्यामध्ये इथे घेतलेली आहे.